गोंदिया जिल्ह्यातील देवरी तहसील कार्यालयात मोठा प्रकार समोर आलाय। 6 मार्च रोजी देवरी तालुक्यातील 36 सगळला जाणारा एसपी राईस मिल कोहमारा याचा धान्याने भरलेला ट्रक देवरी तहसीलचे पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस राठोड यांनी संशयास्पद वाटल्याने पकडला आणि तो तहसील कार्यालयात जमा केला। ट्रक चालकाकडून विचारणा केली असता त्यांना उडवाउडीचं उत्तर दिले। त्यामुळे अधिकाऱ्यांनी हा ट्रक पुढील कारवाईसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्याकडे सुपूर्द केलाय। पण खरी धक्कादायक बाब म्हणजे पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी देवरी तहसील कार्यालयात येऊन ट्रक चालकाचा जबाब घेतलाय। चालकाने आपलं बाजू मांडत रस्ता चुकला असं कारण दिलंय। आश्चर्य म्हणजे अधिकाऱ्यांनी या कारणावर विश्वास ठेवत ट्रक थेट राईस मिल मध्ये आणून खाली करून दिलाय। त्यामुळे देवरी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच वादात सापडली आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हा तोच ट्रक आहे जो यापूर्वीही घुमारा येथील धान्य खरेदी केंद्रातून एसपी राईस मिल मध्ये धान्य घेऊन गेला होता। त्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होतोय, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या राईस मिलचा पत्ता ट्रक चालकाला खरोखरच विसरलाय का, की हा धान्य तस्करीचा मोठा कट आहे। आता जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी घुमारा येथील धान्य खरेदी केंद्राच्या नोंदी तपासून हा ट्रक आणि त्याच चालकाने किती वेळा तिथून धान्य उचलले याची माहिती घ्यावी लागेल। पण प्रशासन काही कठोर पावलं उचलणार का, की पुन्हा एकदा एसपी राईस मिलला क्लीन चिट देऊन प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या प्रकरणात कोणता अधिकारी धान्य माफियांचं समर्थन करत आहे का, कोण तस्करीला मूकसंबंधी देत आहे का, याचा लवकरच पर्दाफाश होईल। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता प्रशांत उके, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।